नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 20. उत्तर रात्रीचा अंमल सुरू झाला तरी पद्मिनी राजेंचे डोळे टक्क उघडे होते. आपल्या बेडवर त्या पहुडल्या होत्या, पण अंगात प्रवासाचा शीन अजूनही शांत झोपेने मिळणाऱ्या विसाव्याला त्या पारख्या झाल्या होत्या. शरीर विश्रांतीसाठी आसूसलं होतं, पण मन त्याला स्वस्थता लाभू देत नव्हतं. विचारांची टोचणी लावून ते झोप उडवून लावित होतं. पद्मिनी राजेंना गेस्टरूममध्ये जायचं होतं. तिथे मुक्कामाला असल्या पाहुण्यांना भेटायचं होतं. त्यांचा इथं येण्याचा उद्देश काय, त्यांना काय हवंय हे विचारून घेणं या घराची मालकीण म्हणून त्यांचं कर्तव्य होतं. त्या या जानोळीकर इनामदारांच्या घराण्यातील परंपरा जाणत होत्या. या घराच्या आश्रयाला आलेल्यांना आश्रय आधार मिळतो. दारी आलेला याचक कधी विनमुख जात नाही. नडीनं धाडलेला गरजवंत कधी रिक्त हस्ते परतत नाही. मदतीची याचना करणाऱ्यांना इथे नकार कधी ऐकावा लागत नाही. जानोळीकरांचं औदार्य या परिसरात कौतुकाचा नव्हे तर दंतकथेचा विषय व्हावा असा. आबासाहेबांच्या हातावर हात मारला होता पद्मिनी राजेंनी या बाबतीत. तेव्हा गेस्टरूममधील गेस्ट्सना उदार हस्ते हवं तेवढं धन व अन्य अपेक्षित मदत द्यायची त्यांच्या मनाची तयारी होती. पद्मिनी राजे त्या पाहुण्यांसाठी जे काही करायचं ते एकांतात गुप्तपणे करणार होत्या, म्हणूनच त्यांना इतका वेळ जागरण करावं लागत होतं. त्यांना ठाऊक होतं भिंतीला कान असतात. विशेषतः समर्थांच्या घराच्या भिंती तर अत्यंत संवेदनक्षम कान लावून उभ्या असतात. कालचे सरंजामदार आणि आजचे राजकारणी या संशयात्म्यांना तर स्वतः भिंतच आपल्या सर्वांगाचे कान करून ऐकत असेल ना, अशी भीती वाटते. पद्मिनी राजे या गोष्टी जाणून होत्या. त्यांना हेही ठाऊक होतं की आबासाहेब फार उशिरा झोपतात. किमान मध्यरात्र तर त्यांच्या डोळ्यांपुढेच उलटते. त्यांच्या साक्षीनंच उत्तर रात्रीचं आगमन होतं. मग कुठे त्यांना झोपावंसं वाटू लागतं. त्यांना गाढ झोप लागल्याशिवाय पाहुण्यांच्या समाचाराला जाणं धोक्याचं होतं. या पाहुण्याने आपल्याविषयी त्यांना विशेष माहिती दिलेली दिसत नाही, पण त्यांच्या डोळ्यांत संशय तरळत असल्याचं आपण आज पाहिलंय. 2 तपांपूर्वी आपण या घरात आलो तेव्हापासून आपण त्यांना कोण, कुठल्या वगैरे काही सांगितलं नाही. प्रताप राजेविरले प्रेमामुळे आपल्याला त्यांनी सून मानल्याबद्दल खळखळ केली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर परत आपल्या पूर्वायुष्याबद्दल कसलीच विचारणा केली नाही. पण आपल्या मुलीला विजयाला पाहिल्यावर आपल्या दोघीतील रूप साम्य त्यांच्या ध्यानी येऊन त्यांच्या मनात शंका उद्भवली असणारच. म्हणूनच आपण सावध असायला हवं. त्यांच्या संशयाला बळकटी येईल असं वर्तन टाळायला हवं. म्हणूनच त्या पाहुण्यांना भेटल्यापासून आपली तहानभूक हरपली असूनही आपण तसं दाखवलं नाही. दुपारी आणि रात्री सर्वांच्या बरोबर आपण जेवण घेतलं. आपण इथं आल्याचं कळताच वेगवेगळी कामं, अडीअडचणी, तक्रारी घेऊन नेहमीप्रमाणे लोकांची रीघ लागली. आज त्या कामात लक्ष लागत नव्हतं तरीही कुणाची भेट नाकारली नाही. या मुदतपूर्व निवडणुकीच्या दृष्टीनं तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आपण उद्या दुपारीच बोलावली आहे. त्यामुळे आबासाहेबांना वाटेल की इथं वेगळं असाधारण असं काहीच घडलं नाही. तरीही त्यांचा बेरकेपणा, धूर्तपणा लक्षात घेऊन ते आपल्यावर नजर ठेवून आहेत असं मानूनच वागायला हवं. त्यांना गाढ झोप लागल्यावरच गेस्टरूमकडे जायला हवं. बेडरूममधील भिंतीवर घड्याळानं 1चा ठोका दिला. पद्मिनी राजे बेडवरून सावकाश उठल्या. अंगावरील साडी व्यवस्थित केली. हळूच दार उघडून बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये आल्या. परत दार हलकेच ओढून घेतलं. त्या मग हळूवार दबती पावलं टाकीत जिन्याकडे गेल्या. जिना चढून वरच्या मजल्यावर कॉरिडॉरमधून आबासाहेबांच्या रूममध्ये गेल्या. दाराजवळ थांबून आतला कानोसा घेतला. आतून आबासाहेब जागे असल्याची कसली चाहूल लागली नाही. त्यांना बरं वाटलं. आबासाहेब आता निश्चितच झोपी गेलेले असणार. पद्मिनी राजेने आपला मोहरा गेस्टरूमकडे वळवला. गेस्टरूमच्या दारापुढे पद्मिनी राजे उभ्या राहिल्या आणि डोअरबेलच्या बटनावर हळूच बोट ठेवलं. आत बेल किनकिनल्याचा आवाज दारातून आला. एकदाच बेल वाजवणं पुरेसं झालं होतं. आत कॉटवर कोणी उठून बसल्याची, नंतर दाराकडे येत असल्याची चाहूल लागली. कदाचित पाहुण्यांना आपलं रात्री इकडे येणं अपेक्षित असणार. ते जागत वाट पाहत बसले असणार.
सावकाश दार उघडलं. दारात विजया उभी होती. पद्मिनीराजे चटकन आत गेल्या. आतून परत त्याने दार बंद करून घेतलं. या माईसाहेब, मी आपली वाटच पाहत होते. मला निश्चित ठाऊक होतं तुम्ही येणार आणि खूप उशिरा येणार, कारण आबासाहेब मध्यरात्रीपर्यंत तरी जागे असतात याची मलाही आता कल्पना आली आहे. डावीकडच्या कॉटवर दादा उठून बसत असल्याचं दिसलं. त्यांनाही झोप लागली नसणार. कशी स्वस्त झोप लागेल? 2 तपानंतर त्यांची एकेकाची अत्यंत लाडकी असलेली प्रिय पत्नी आज भेटली होती. ते उठून बसले. आपल्या बायकोकडे बघितलं त्यांनी. ते कॉटवरून खाली उतरून पुढे आले. कमला त्यांच्याकडे गेली. 4 पावलांचं अंतर ठेवून नवरा बायको काही क्षण एकमेकांकडे पाहत नजरेत नजर गुंतून उभे राहिले. कमलाच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिच्या शरीरात कंप भरला. 4 पावलांचं अंतर असह्य वाटलं. ती एकदम पुढे गेली आणि आपल्या नवऱ्याच्या पायाशी बसून ती पायांना धरून अश्रू सिंचन करू लागली. गोविंदाला कळेना कमलाला कसं समजवावं, कसं सांत्वन करावं. त्याच्या मनातला तिच्याविषयीचा राग तिच्या आसवातून वाहून जात होता. तिच्या अपराधाची आठवण पुसट होत जात होती. इतक्या दीर्घ कालावधीनंतरही आपलं आजचं स्थान विसरून ती आपल्या दीन दुर्दैवी क्षुद्र नवऱ्याच्या पायाशी बसून आसवा गाळत होती. गरीब गोविंदा तिला क्षमा न करील तर नवल. तिच्या माघारी तो कितीही चिडला, संतापला तरी तिच्यात कसली जादू होती कुणास ठाऊक. तिला बघितलं की मनातला राग ढेकळासारखा विरघळायचा. तिच्या चुकांची आठवणच राहायची नाही. त्याच्या मनात तिच्याविषयीच्या अपार प्रेमाला भरत यायचं आणि तो कमलाला क्षमा करायचा. तिला शिक्षा करणं त्याच्या ताकदीबाहेरचं होतं. तो तिच्यावर केवळ प्रेमच करू शकत होता. तिनं त्याचा द्वेष केला तरी कदाचित तिच्या स्वर्गीय सौंदर्यामुळे गरीब गोविंदानं तिला लौकिक बंधना पलीकडची मानली असेल. ती आपल्याला पती मानते याच गोष्टीची त्याला धन्यता वाटत असेल. त्या सौंदर्य देवतेकडून सेवा करून घ्यायलाही त्याला शरम वाटत असेल, अवघडल्यासारखं वाटत असेल. तिचा पती होण्यास आपण सर्वथैव अपात्र असूनही ती केवळ आपलं सुदैव म्हणूनच पत्नी म्हणून लाभली आणि ते नातं मानण्याचं, त्याची सौभाग्यवती होण्याचं, त्याच्या नावानं गळ्यात डोरलं बांधण्याचं आणि कपाळी कुंकू लावण्याचं तिनं मनावर घेतलं. या तिच्या मनाच्या मोठेपणानं तो भारावला असेल. या देवतेच्या लहान सहान चुकांकडेच काय, तिच्या गंभीर अपराधाकडेही या क्षुद्र गोविंदानं क्षमाशील दृष्टीनं पाहायला नको का? तिला क्षमा करण्याचं त्याचं क्षुद्रपण कमी होऊन त्याला मोठेपण लाभत नाही का? गोविंदाच्या हृदयातही गलबलून आलं. मनातलं काहूर डोळ्यात उतरलं. तो खाली वाकला. त्यानं तिच्या खांद्याला धरून तिला उठवलं. आपल्या हडकुळ्या छातीशी धरला. आपले काटकुळे हात तिच्या मस्तकावरून पाठीवर मोठ्या प्रेमानं फिरवत तो तिचं सांत्वन करू लागला. विजया ते दृश्य डोळा भरून पाहत उभी होती. दादांच्या या वागण्याचं प्रथम तिला आश्चर्य वाटलं. नंतर तिला दादांचा राग आला. या बाईनं त्यांचे किती भयंकर अपराध केलेत, किती अन्याय केलाय, तरीही त्यांनी या कैदाशिनीला छातीशी धरावं, प्रेमानं कुरवाळावं. हिनं त्यांच्या अब्रूचं खोबरं केलं. हिनं त्यांना हास्यास्पद ठरवलं, लोकांच्या चेष्टेचा विषय बनवलं. पती पत्नीच्या पवित्र नात्याला हिनं बट्टा लावला. व्यभिचारी कृत्यानं त्या नात्याला नासवून टाकलं. त्याचा संसार उद्ध्वस्त केला. हिनं पुढच्या पोरीचीही आठवण ठेवली नाही. तिच्या भवितव्याची काळजी केली नाही. कोण काय म्हणतील याचीही पर्वा न करता केवळ वासना सुखासाठी खुशाल परपुरुषाचा हात धरून ही पळून गेली. आज रडण्याचं ढोंग करते आहे आणि आपले वेडे दादा त्या ढोंगी आसवांना पुसून तिला हृदयाशी धरतायत. विजयाला वाटलं आपण पुढं व्हावं, तिच्या झिंज्या धरून दादांपासून बाजूला ओढून घ्यावं, तिचं हे ढोंग खरवडून काढावं, तिचं हे सोंग सोलून तिच्या कुरूप दृष्ट पापी मनाला नागडं करून दादांसमोर उभं करावं, तिचं राक्षसी रूप त्यांना दाखवावं. तिला खडसून विचारावं, बाई तुला एवढं वाईट वाटतंय तर आपल्या गरीब नवऱ्याला
पोटच्या लहान पोरीला वाऱ्यावर सोडून गटारी लोळत आणि उकिरडे होंगत का म्हणून फिरायला घराबाहेर पडलीस? परपुरुषांच्या वासनेनं बरबटलेलं तुझं भ्रष्टावलेलं शरीर दादांनी स्पर्श करण्यायोग्य नाही. चांडाळणी, तुझा पापी देह अस्पृश्य आहे. दूर हो, दूर हो माझ्या दादांपासून. दादा तुला क्षमा करणार म्हणूनच तू आधी त्यांच्या पायावर पडलीस. तुला वाटलं नाही इतके दिवस दूर ठेवले आपल्या लेकीला पोटाशी हृदयाशी धरावं? तू तू आई नाहीस, तू केवळ पुरुषाची मादी आहेस. म्हणूनच मला सोडून तू समर्थ पौरुषाचा उपभोग घ्यायला माझावल्या अवस्थेत घराबाहेर पडलीस. दादांनी तुला क्षमा केली असेल. आपल्या सौंदर्याची जादू तू त्यांच्यावर केली असेल. तुझ्या देखण्या देहाची त्यांच्या पुरुषी डोळ्यांना भुरळ पडली असेल. पण मी नाही तुला क्षमा करणार. मी तुला क्षमा करण्यासाठी जानोळीला आले नाही. तू माझं भावजीवन उद्ध्वस्त करून आलीस. मी तुझा सर्वनाश घडवून आणणार आहे. तू आई नव्हेस, वैरीण आहेस माझी वैरीण. तुझी आता माझ्या तावडीतून सुटका नाही. तुझ्या कातडीवर ऐश आरामी सुखाची पुटं ओढून काढणार आहे मी. तुझी प्रतिष्ठा, तुझ्या हातची सत्ता, तुझं हे खानदान सगळं धुळीला मिळवणार आहे मी. तुझं सुख, तुझं स्वास्थ्य जाळून टाकणार आहे मी. तुझ्या महत्त्वाकांक्षा मातीत मिसळून सोडणार आहे मी. तू क्षणाक्षणाला कणाकणाने झिजत झुरत तळमळत तडफडत मरताना पाहण्याचा मला आनंद लाभेल. तेव्हाच तू माझ्यावर दादावर केलेल्या अन्यायाची भरपाई होईल. सुडाचं समाधान मला मिळेल. त्यासाठीच मी आले आहे. कमल आपल्या नवऱ्याच्या मिठून अलग झाली. तिनं आपल्या मुलीकडं मोठ्या आतुरतेनं अपेक्षेनं बघितलं. वाटलं ती जवळ येईल. ती स्वतःहून जवळ आली नाही तेव्हा आई आपल्या लेकीजवळ गेली. विजया, तुला कळतंय ना पोरी, मी तुझी आई. कमलाचं हृदय वात्सल्य भावनेनं भरून आलं होतं. भावना अतिशयानं बोलता येत नव्हतं. या मुलीवर आपण अन्याय केला ही अपराधित्वाची भावना काळजात काटा सलावा तशी टोचणी देत होतीच. तिचे डोळे भरून आल्यानं विजयाच्या चेहऱ्यावर हिंस्र तिरस्काराचे भाव मात्र तिला दिसले नाहीत. विजया काही न बोलता स्वस्थ निश्चल उभी कमलाजवळ गेली. तिनं हात पुढे केले. वाटलं इतक्या वर्षांनी आपली आई भेटते आहे म्हणून मुलगी आपल्या गळ्यात पडून रडेल. पण विजया 2 पावलं मागे सरकली. माईसाहेब, मला परस्त्रीचा स्पर्श आवडत नाही. परक्या माणसांच्या गळ्यात पडणं मला आवडत नाही. असं काय बोलतेस तू? मी परकी आहे? मी आई आहे तुझी? माईसाहेब कळवळून बोलल्या. आई म्हणजे काय? आई म्हणजे कोण माईसाहेब? मला तुमच्यात आणि रस्त्यावरच्या अनोळखी बाईत काहीच फरक दिसत नाही. मग तुम्हालाच मी का म्हणून आई म्हणावं? केवळ जन्म दिला म्हणून? काही प्राण्यातल्या माद्या आपण कशाला आणि कुणाला जन्म दिला ते सुद्धा विसरतात आणि सरळ आपल्या संततीलाच खाद्य समजून खाऊन टाकतात. माणूस थोडा सुसंस्कृत असल्यानं आणि नर मांसभक्षण निषिद्ध मानत असल्यानं त्यांच्यातील मादी मुलांना खाऊन टाकत नाही एवढंच. ती टाकून जाते, सोडून जाते नव्या नराच्या शोधात. ती नराशी संभोग घेते, ते काही मुलाला जन्म द्यावा, आई व्हावं म्हणून नव्हे. सुखोपभोग घेण्यासाठी ती पुरुषाशी रत होते. मुलं होणं ही साईड इफेक्ट किंवा साईड प्रॉडक्ट आहे म्हणावं तर. आईसाहेब थक्क झाल्या विजयाचं बोलणं ऐकून. कानावर विश्वासच बसेना त्यांच्या. ही मुलगी असलं काही भयंकर बोलली हे खरं की केवळ भास? इतकं कठोर बोलली, इतकं भयंकर आपल्या आईविषयी? तिच्यासमोर असं का कोणी बोलतं? आईनं कसलाही अपराध केला असला तरी नर मादी संभोग काय बोलली? एखाद्या नाटकातलं पाठ केलेलं एखाद्या पात्रातोंडीचं बोलणं म्हणून दाखवलं असेल तिनं. तिला आपला राग येणं स्वाभाविक आहे, पण राग व्यक्त करण्यासाठी ही असली भाषा कोणी वापरतंय? ऐनवेळी तर सुचणार नाही असलं बोलणं.
मग हिनं आधीच तयारी केली काय आपल्यावर या भाषेत राग व्यक्त करायची? माई साहेबांना काय बोलावं सुचेना. काही क्षण त्या विस्पारल्या डोळ्यांनी विजयाकडे पाहतच राहिल्या. माझं काही चुकलं का माई साहेब? बोलण्यात काही चुकलं असेल आणि आपलं मन दुखावलं गेलं असेल तर माफ करा मला. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. पण माणसानं कितीही अप्रिय आणि कडवट असलं तरी सत्य तेच बोलावं या मताची मी आहे. मी तुझा राग समजू शकते विजया. राग? छे माई साहेब, तुमच्यावर रागावण्याचा मला अधिकारच काय? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो, ज्या बाईला मी पुरेशी ओळखत नाही अशा कुठल्याही बाईवर मी अकारण रागवू लागले तर लोक वेड्यात काढतील मला. तुमच्यावर तर मला रागवताच येणार नाही. तुम्ही इनामदार राणोजीराजे जानोळीकरांच्या स्नुषा आहात. थोर क्रांतिवीराच्या पत्नी आहात. लवकरच आपण मंत्री होणार आहात. कदाचित मुख्यमंत्री किंवा देशाच्या पंतप्रधानसुद्धा व्हाल. तुमच्याकडे लक्ष्मी पाणी भरते आहे. तुमच्या महानतेची मला कल्पना आहे माई साहेब. मी एका दरिद्री शिंप्याची गावंढळ मुलगी आहे. प्रतिष्ठेचं म्हणाल तर माझी आई मी 3 वर्षांची असताना आपल्या याराचा हात धरून पळून गेली. म्हणजे पैसा नाही, प्रतिष्ठा नाही. मी शाळेत मास्तरकी करते पोट भरण्यासाठी. म्हणजे माझी सत्ता पोरांठोरावर चालते. मी एक क्षुद्र मुलगी तुमच्यावर कशी रागावणार? मनात आलं तरी तुम्ही मला किडामुंगीसारखं सहज चिरडून टाकू शकाल. गुंडांना हुकूम देऊन मला पळवून नेऊन माझ्यावर बलात्कार करून मारून टाकायची व्यवस्था करू शकाल. बस पुरे विजया पुरे. त्या भयंकर बोलण्यानं धक्का बसल्या माईसाहेब दोन्ही हातांच्या उंजळीत तोंड झाकून घेऊन आसवं गाळू लागले. रडे आवरण्याच्या प्रयत्नात त्यांचं अंग गदगदत होतं. आपल्या मुलीच्या मनात आजवर साचलेल्या रागाचं किती भयंकर जहरी रसायन तयार झालंय याची कल्पना येऊन त्यांना धक्काच बसला होता. तिचं मन विकृत झालंय याबद्दल शंकाच नाही. आणि आपणच याला कारणीभूत आहोत. माई साहेबांचं हृदय शतशः विदीर्ण झालं होतं, व्यथित झालं होतं. मुलीच्या मनाच्या चिरा अशा वेड्या वाकड्या बसल्या होत्या. तिची भावनिक जडणघडण योग्य रीतीनं करायला आईची माया तिला लाभायला हवी होती. पण आपणच. पद्मिनी राजेंच्या मायावी ढोंगी आसवानी विजयाच्या हृदयात पाझर फुटणं शक्य नव्हतं. उलट मनात संताप उसळ्या मारित होता आणि क्षोभाचा उद्रेक होऊन आपल्याकडून काही अमानुष कृत्य घडेल अशी तिला भीती वाटत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.